अत्याचारग्रस्तांच्या न्यायासाठी आता प्राध्यापक दीपक कांबळे यांचा आवाज बुलंद होणार। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक उपविभागीय दक्षता आणि नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड। सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन। दलित, शोषित, वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे ब्लॅक पॅन्थर पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे यांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता आणि नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे। या निवडीमुळे वंचित समाजाच्या न्यायाच्या लढ्याला संस्थात्मक व्यासपीठ मिळाले। गडिंग्लज उपविभागातील अनुसूचित जाती जमाती समाजावरील अत्याचारांना प्रतिबंध तसंच अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती कार्यरत आहे। समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि सचिव तथा गडिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी प्राध्यापक कांबळे यांना निवडीचं पत्र दिलं। ही जबाबदारी समाजसेवेची संधी म्हणून स्वीकारून अनुसूचित जाती जमाती समाजाच्या समस्या, अन्याय अत्याचाराच्या घटना आणि मूलभूत प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देत न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं प्राध्यापक कांबळे यांनी सांगितलं। या पदाच्या माध्यमातून वंचित समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवून न्याय, समानता आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे काम करणार आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या निवडीसाठी चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वृषाली यादव, समिती सदस्य तथा संविधान संवर्धन चळवळीचे अध्यक्ष संग्राम सावंत यांचं सहकार्य लाभलं। तसंच ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, चंदगड तालुका निरीक्षक विष्णू कांबळे, प्राध्यापक डॉक्टर दौलतराव कांबळे, वैजनाथ कांबळे, पंडित कांबळे, सुधाकर कांबळे, प्रकाश कांबळे, श्रीपतराव कांबळे, महादेवराव कांबळे, नागेश कांबळे, मनोज कांबळे, नारायण किरमिटे, राजू यमाजी कांबळे, विकी कांबळे, परशुराम कांबळे आणि गणेश कांबळे आदींचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं। प्राध्यापक दीपक कांबळे यांच्या निवडीचे चंदगड तालुक्यासह गडिंग्लज उपविभागातील सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातून स्वागत होत आहे।